अत्यावश्यक सेवेसह बेमुदत संपामुळे सरकारी कामकाज ठप्प. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. राज्यभरातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षक गेले वर्षभराहून अधिक कालावधीत न्याय्य प्रलंबित मागण्या मिळवण्यासाठी विविध पद्धतीचे आंदोलन करण्यात आले. यामध्ये धरणे, सत्याग्रह, वॉकआउट, राज्यव्यापी निदर्शने, भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळाबंद आंदोलन, हिवाळी अधिवेशनात साखळी उपोषण तसेच शासनाच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभर धरणे, सत्याग्रह असे विविध माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीनं करण्यात आला. तरी देखील शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समन्वय समितीने दिनांक 21 एप्रिल 2026 पासून पुकारलेल्या बेमुदत संपात अत्यावश्यक सेवेसह कर्मचारी संपात सहभागी असल्याने सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने पुणे विभागीय सचिव तथा निमंत्रक P.N. काळे यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळी सांगली जिल्हा संघटनेचे पुणे विभागीय सचिव P.N. काळे, जे.के. D.G. मुलानी, जयश्री विलास बंगेरा, गणेश धुमाळ, रवी अर्जुने, संदीप सकट, विजय तोडकर, सुधाकर जाधव, ओंकार कांबळे, विजय पाटील, शोभा मोहिते, विजय वाघोले आणि इतर समन्वय समितीचे पदाधिकारी उपलब्ध होते. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना प्रसिद्ध करा. कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करून ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. रिक्त पदे तात्काळ भरा. या आणि इतर मागण्यांकरिता बेमुदत संप करण्यात आला आहे. संपादरम्यान सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य शासनाबरोबर गेल्या 15 महिन्यामध्ये अनेक वेळा निवेदनं दिली, मोर्चे काढले, निदर्शनं केली, नागपूरच्या अधिवेशनावर साखळी उपोषण केलं, तरीसुद्धा सरकार या आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करायला तयार नाही. त्यामुळं 21 एप्रिलपासून बेमुदत संप, राज्यव्यापी बेमुदत संप आयोजित करण्यात आलेला आहे. या संपामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि त्यांनी आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सगळे सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत. वास्तविक या संपामध्ये प्रामुख्याने जी मागणी आहे ती पेन्शनची आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे आणि त्यामध्ये त्याची अधिसूचना ताबडतोब सरकारनं प्रसिद्ध केली पाहिजे, ही प्रमुख मागणी या संपामध्ये आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तीचं वय 60 करा. जे 25 राज्यामध्ये सेवानिवृत्तीचं वय 60 असताना महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर कंत्राटीकरण आणि खाजगीकरण जे सरकारनं झपाट्यानं सुरू केलेलं आहे ते थांबवावं. ज्या कर्मचाऱ्यांना, कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 ते 20 वर्ष सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावं. रिक्त पदांचा जो आढावा घेतला तर 40 ते 50% पदं रिक्त आहेत. त्यामुळं कार्यरत कर्मचाऱ्यांवर त्याचा बोजा पडतोय. कर्मचारी ताणतणावाखाली काम करत आहेत. त्यामुळं रिक्त पदं तात्काळ भरली पाहिजेत. अनुकंपा भरती सुरू केली पाहिजे. केरळ राज्याच्या धर्तीवर आमच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 लाखाचा कॅशलेस विमा सरकारनं जाहीर करावा अशी सुद्धा मागणी आम्ही लावून धरलेली आहे. त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता, वेतन आणि हे सगळंच मिळावं. या सगळ्या 19 मागण्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना 17 मार्चला देण्यात आलेलं आहे. तरी 1 महिना होऊन गेलं सुद्धा झालेलं असताना सुद्धा सरकार चर्चा करत नाही. त्यामुळं बेमुदत संपाला आम्ही सामोरं जातोय. सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही संप मागं घ्यायला तयार आहोत. आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्व सरकारी, राज्य सरकारी कर्मचारी आम्ही संपात उतरले आहोत. बरेच दिवस आमच्या बऱ्याच प्रलंबित मागण्या आहेत. बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केलेला आहे की सरकारबरोबर चर्चा व्हावी आणि ह्या सगळ्यांचं आम्हाला निरासन मिळावं आमच्या शंकांचं. पण सरकारकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न आल्यामुळं सगळे कर्मचारी अक्षरशः वैतागून गेलेले आहेत आणि मग हे संपाचं हत्यार उतरलेलं आहे. आता सुद्धा आम्ही संप करणं ही आमची अजिबात इच्छा नाही आहे. कुठल्याही रुग्णांची हेळसांड व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे. आम्ही अत्यावश्यक सेवेत जरी असलो तरीही रुग्णसेवेवर कुठलाही विपरीत परिणाम होऊ नये याची खबरदारी घेऊनच आम्ही संपात उतरलेलो आहोत. आमचे जेवढं शक्य आहे आम्हाला सहकार्य सरकारला करणं तेवढं आम्ही करत आहोत. त्याच पद्धतीचं सहकार्य आम्हाला सरकारकडून पण अपेक्षित आहे. जुनी पेन्शन योजना ही फार जुनी मागणी आहे आमची, त्याच्याबद्दल सरकार विचार करत नाहीये.
याचबरोबर आमचं निवृत्तीचं वय 60 करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्याबरोबरच आता जर बघायला गेलं तर आम्हाला मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती केरळ राज्याप्रमाणेच कॅशलेस होणं अतिशय आवश्यक आहे. ती एक मागणी आहे. अजून एक आमची मागणी महत्वाची आहे ती 10-20-30 ही जी आश्वासित प्रगत योजना आहे त्याचा लाभ आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना समान मिळावा ही एक मागणी आहे. जरी सरकार आमच्यावर कुठली ऍक्शन घेतो म्हणत असेल तरी कृपा करून आमच्या सगळ्या मागण्यांचा सहानुभूतीत विचार करावा. आमच्या मानसिकतेचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही कोणताही सरकार विरोधी आम्हाला संप करायची किंवा त्यांच्या विरोधात ऍक्ट करायची बिलकुल इच्छा नाहीये. फक्त नाईलाजाने आम्ही संपात उतरले. जर आमच्या मागण्यांबाबतीत पॉझिटिव्ह विचार होणार असेल, सहानुभूतीपूर्वक जर निर्णय होणार असेल तर आम्ही सगळे 2 दिवसात संप माघार घ्यायला तयार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.